किधर से तुझ्या इकडे तुझे काय नानी पुढे रामकृष्ण रामकृष्ण रे दादा. हे बघा हरिभक्त परायण नितीन थोरात आहेत. माऊली दिंडी एकदम एकदा पोहोचली का पंढरपूरमध्ये? वाखरीमध्ये आपलं आता जी दूध पंढरी म्हणून ओळखले जाते. हो. पंढरपूरच्या अलीकडे 2-2.5 किलोमीटर हो. कुशाव शेडबांगर यांची धर्मशाळा आहे. हो. त्या धर्मशाळेवर आता दिंडीचं आगमन झालेलं आहे. मग वाखरीमध्ये आज पालखीचा मुक्काम असल्यामुळे वाखरी पालखीचा मुक्काम संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम आपल्यापासून पाठीमागे 1 किलोमीटर अंतरावर आहे. हो हो. ते उद्या प्रस्थान होणार पंढरपूरकडे. हो. तर तुम्ही 1 दिवस अगोदरच पंढरपूरमध्ये आलेत? हो. हा हा. इथं तुमची सगळी चांगली व्यवस्था आहे आमची. असं ना? हा, एकदम छान व्यवस्था आहे. किती दिवसाचा प्रवास होता एकदम तुमचा? आमचा आता 19 तारखेला आम्ही आळंदीवरून निघालोय. हो. 19 तारखेला निघालो. आज आम्ही 4 तारखेला वाखरीमध्ये मुक्कामी आलो. हो हो हो. बागर महाराज आहेत आमच्यासोबत. बागर महाराज. रामकृष्ण महाराज. रामकृष्ण. श्रीराम पाय दिंडीचा प्रवास कसा झाला? श्रीराम पायी दिंडी सोहळ्याचा प्रवास हा अतिशय आनंदात झाला. हो. खऱ्या अर्थानं यावेळेस म्हणजे मी 4 वर्ष वारी करतो. हो. तर 4 वर्षाच्या वारीच्या कालखंडामध्ये हो म्हणजे भरपूर ऊन पाऊस हो. हे सगळं असायचं. हा. पण हीच वारी अशी झाली हा की अक्षरशः आबाळानं आम्हाला आणि या धरतीनं आम्हाला कुशीत घेतलं होतं. हो. अजिबात ऊन लागलं नाही. हा. पुढं एवढं पावसाचं फक्त 2च दिवस सुरुवातीचे जरा थोडासा पाऊस होता. हो. असं या पद्धतीने अशी दिंडी आनंदात झाली. बघा आता फटाक्याचा वर्षाव होत आहे. हा हा. दिंडीचं आगमन कुशाव शेडबांगर हो. धर्मशाळा या ठिकाणी झालेला आहे. हा हा. आणि म्हणून हा फटांगड्याचा आवाज त्या ठिकाणी आला. हो. दिंडीचं स्वागत सुद्धा जल्लोषामध्ये प्रत्येक ठिकाणी होत हा असतं. हा. आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं आज आमचे पिंपळगावचं भूषण समाजभूषण कुशाव शेठ बबनराव बांगर हो. यांची त्या कालखंडामध्ये आठवण येते. कारण ज्यावेळेस शेठनी ही जागा घेतली, धर्मशाळा बांधली, त्यावेळेस गावची लोकसंख्या खूप कमी होती. हो. आणि त्यावेळेस वारी ही 150 लोकांची होती. हो. त्या दृष्टिकोनातून बघा ही समोरची दाखवा धर्मशाळा त्यावेळेस ती त्या दृष्टिकोनातून बांधलेली होती. हा. पण शेठचं भविष्य जर डोक्यामध्ये असतं तर आज आपली दिंडीची लोकसंख्या 500 झालेली. हा. म्हणजे आज खऱ्या अर्थानं ही धर्मशाळा अजून मोठी व्हावी हो. ही प्रत्येक वारकऱ्याची इच्छा आहे. हा हा. आणि मी एवढा अभिमानाने सांगतो हो. की भविष्याच्या कालखंडामध्ये हा. संपूर्ण वारकरी स्वतःच्या जागेमध्ये झोपू शकेल एवढी पांडुरंग लवकरच सुविधा करेल. हा हा. अशी मला पांडुरंगाच्या अपेक्षा आहे. रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद. बरं आता इथं आज तुम्ही 9मीच्या दिवशी पंढरपूरमध्ये आलेत. आता इथून पुढचा कार्यक्रम कसा राहणार आहे? आता उद्या खऱ्या अर्थानं वाखरीवरून पंढरपूरच्या दिशेने माऊली येत आहे. तुकाराम महाराज येत आहे. हा. आणि आज मुक्काम आपण यासाठी घेतला कारण अंतर कमी हो. आणि धर्मशाळा आपली जवळच आहे. हो. 2 मुक्काम होतील या दृष्टिकोनातून इथं आपण धर्मशाळेमध्ये राहतोय. आणि उद्याच्या दिवसभरामध्ये हरिपाठ असेल, प्रवचन असेल, कीर्तन असेल या दृष्टिकोनातून सगळी दिवसभर नामस्मरण चालणार आहे. हो. आणि परवा दिवशी 6 तारखेला हा. आषाढी कार्तिकीची खूप मोठी पांडुरंगाची एकादश मानली जाते. हो. आणि हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामधला एक जागतिक सोहळा. हो. म्हणजे जगाच्या पाठीवर म्हणजे जगात भारी माझ्या पंढरीची वारी हा. या वक्तीप्रमाणे खरंच या वारीचं महत्व खूप आहे. हो. आणि ह्या वारीला कधी अन्न कमी पडत नाही. हा. कुणी उपाशी माणूस राहत नाही. हा. हीच खऱ्या अर्थानं पांडुरंगाची देण आहे हे असं मला वाटतं. बरं महाराज तुम्ही चंद्रभागेमध्ये स्नान कधी करणार आहेत? आता बघा उद्या सकाळी आम्ही चंद्रभागेमध्ये स्नान करणार आहोत.
त्यानंतर एकादशीला सुद्धा प्रदक्षिणा होईल हो. आणि त्यानंतर दिवसभर नामस्मरणाचा कार्यक्रम चालू राहील. नाही पण देवबाप्पा चंद्रभागा कधी घेऊन जाणार आहेत तुम्ही? देवबाप्पा उद्या म्हणजे एकादशीच्या दिवशी जे ना स्नान वगैरे घालून दशमीच्या दिवशी रात्रीचं. हा. आणि परतीचा प्रवास कधी होणार आहे तुमचा? आमचा बारस सोडल्यानंतर परतीचा प्रवास होतो. पण विनेकरी इथं थांबावं लागेल ना? विनेकरी पाठीमागून येतात, ते एक जणच असतात. हो. ते जबाबदारी त्यांच्यावर सोपवली का ते घेऊन येतात विना. बघा हे पिंपळगावचे हरिभक्तपरायण वैकुंठवासी सुरेश पाटील यांचे चिरंजीव हरिभक्तपरायण केशव महाराज पाटील हे आहेत. हे सध्या दिंडीला यांचं फार मोठं सहकार्य असते. आपले जे विश्वस्त मंडळी आहेत त्यांचा यांच्यावर फार मोठा विश्वास आहे. आणि आनंदाची बाब म्हणजे काल त्यांचा जन्मदिन साजरा केला आपण वाडी कुरोली या ठिकाणी. तर आपण समजा त्यांचा जरी काल जन्मदिवस साजरा झालेला असला तरी आपण सर्व वारकऱ्यांच्या वतीने श्रीराम पायी दिंडी सोहळ्याच्या वतीने समस्त ग्रामस्थ पिंपळगाव यांच्या वतीने हरिभक्तपरायण केशव महाराज बांगर पाटील यांना जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. रामकृष्ण हरी, जय शिवराय. धन्यवाद धन्यवाद. असंच आयुष्यभर ऋण प्रेम सदैव आशीर्वाद राहू द्या. आणि माझे युगे 28 उभा माझा पांडुरंग सदैव माझ्या पाठीशी आहे. माझं स्वप्न ते नेहमी साकार करत असतात. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.